ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की ऊर्जाने तिचं काम केलेलं असतं, म्हणजेच तिने संतोषला कोर्टात हजर केलेलं असतं. अर्जुन त्याला विचारत असतो की मला प्लीज तुम्ही सांगा की हा खून कुणी केला, असंही ते म्हटल्याबरोबर संतोष म्हणत असतो की शांताचा खून मीच केलाय. असंही ते संतोषने म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो की नेमकं संतोषने हा एवढा मोठा आज स्वतःवर का घेतला असेल, याच गोष्टीवर ते विचार करत असतात. आता इकडे खरं तर सगळेजण बाहेर आलेले असतात. संतोषला खरं पोलीस घेऊन जात असतात. तेव्हा इथे सायली संतोषला म्हणत असते तुम्ही कुठल्या तरी खूप मोठ्या अडचणीमुळे ही जोखीम उचलताय, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन सुद्धा म्हणतो खऱ्या गुन्ह्याच्या विरोधात मी सगळे पुरावे शोधूनच काढेल, असंही ते अर्जुनने संतोषला म्हटलेलं असतं. आता संतोष तिथून निघून गेलेला असतो आणि इकडे जी काही प्रिया असते टाळ्या वाजतच सायली अर्जुनकडे येते आणि त्यांना म्हणत असते की नाही म्हणजे तुम्ही सगळं काही करून तुमचं झालेलं आहे, पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाहीत, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते अगं माझ्या एका मैत्रिणीने मला मदत केली आणि हे निर्दोष सुटले. आता इथून पुढे माझ्या 12 मैत्रिणी एक एक करून तुझा मुकोटा बाहेर काढतील, बघच तू आता कशी वाचतेस, असंही ते सायलीने खरं प्रियाला धमकावलंच असतं. बरोबर हे बोलणं ऐकल्यानंतर खरं प्रिया फार घाबरलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.